मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता वकील सावीन ते बसलेले असतात आणि सावी म्हणते की धैर्य, आता आपण काय करायचं, कशी लढणार आहोत हे केस तुम्ही सांगा ना. तर आता धैर्य म्हणतो की सावी तू काळजी करू नको. तर आता धैर्य त्या पोयांना म्हणतो की वकिलांना, हे बघा याच्या मागे कोणाचा हात आहे हे सगळं शोधून काढा. आणि तुम्हाला मी एक सांगू का, या माणसाचं नाव अंगद नाहीच आहे, या माणसाचं नाव दुसरं काहीतरी आहे, ते आपल्याला शोधून काढायला हवं असं म्हणतो. तर ते म्हणतं की हो ठीक आहे, आपण शोधून काढूयात. तर इकडं सावीला खूप टेन्शन येतं. तिला निधान अवंती समजून सांगतात, म्हणतात सावी तू काळजी करू नको, आम्ही तुझ्यासोबत आहे ना, त्यामुळे तू टेन्शन घ्यायचं काही काम नाही असं म्हणतात. तर आता इकडं जो धैर्य आहे, धैर्य पण आता खूप टेन्शनमध्ये असतो. दामिनी इकडे वकिलांना बोलवते आणि म्हणते की काही करून ह्या मुलीची ॲब्रो गेली पाहिजे, हिची कोर्टामध्ये तुम्ही मागची पुढची लेवल 1 करून टाका, हिला काही करून हिची सगळ्यांसमोर चव घाला, हिची इज्जत घाला असं म्हणत असते. तर ती म्हणते की तुम्हाला जे करायचं आहे ना ते करा असं म्हणतात. तर आता जे वकील आहेत ते म्हणतात की हो, आम्हाला जे करता येईल ना ते करू आम्ही, पण ह्या मुलीला आम्ही सोडणार नाही असं पण ते बोलतात. आणि आता लगेच ते म्हणतात की आपण आता काय करणार आहोत, नेमकं पुढचा प्लॅन काय आहेत असं विचारतात. तर आता ते म्हणतात की हे बघा, तुम्ही काळजी करू नका, आपले जे पुढचे प्लॅन आहे ना ते आपण बघून घेऊयात. आणि आता ते म्हणतात की तर आता लगेच ते म्हणतात की तुम्हाला जे वाटेल ते करा असं सांगते. आणि इकडे आता भास्कर विलास पण दीपाला पैसे देतात आणि तिला सांगतात ह्या सगळ्यांच्या विरुद्ध तू सावीविषयी पुरावे निर्माण करायचे, आम्ही जे सांगाल ते काम करायचं असं म्हणतात. तर आता इकडं जी सावी आहे धैर्यजवळ रूममध्ये जाते आणि आता धैर्यजवळ धैर्य झोपलेला असतो. तर इकडं दामिनी मनात म्हणते की आता बघ सावी, काही करून मी आता त्या धैर्याला कोर्टामध्ये हजर होऊन देणार नाही असं वकिलाला म्हणते. तर ते म्हणतात की हो तुम्ही तेवढंच बघा, फक्त धैर्य मुजुमदार कोर्टामध्ये आला नाही पाहिजे. तर ते म्हणतात की हो, धैर्य मुजुमदार हा कोर्टामध्ये येणारच नाही, तुम्ही त्याची काळजी करूच नका, मी काय करायचं ते करेल. आणि इकडं धैर्य झोपून राहतो. सावी कोर्टात जायला निघायचं असतं. बाहेर इरा आणि रिनी आणि पराग आलेली असतात. तर आता जी सावी आहे ती धैर्यजवळ जाते. धैर्य झोपलेला असतो. धैर्यजवळ म्हणते की धैर्य काळजी करू नका, मी तुमच्यासोबत आहे, धैर्य मी आता जे करायचं ते करेल असं म्हणते. आणि आता ती तिथून निघते. आणि आता ती बाहेर आल्यावरती तेवढ्या तिथे म्हणतात, पोलीस येतात. ते म्हणतात सावी नाईक थांबा, तुम्हाला अटक करणार, तुम्हाला नेण्यासाठी आम्ही आलो आहे कोर्टामध्ये, चला लवकर निघायचं आहे. आणि ते सावीला आता कोर्टात घेऊन जाणार असतात. तर बघूया आता पुढील भागामध्ये काय घडणार आहे. तर हे बघण्याला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.